गणपती बाप्पा मोरया. बाप्पा गुड मॉर्निंग. आणि बघा ऊन बघा आमच्या घरात. घरात इतकं छान ऊन आलं असताना लाईट लावायची काय गरज आहे? आणि तुम्ही आता गाणं कोणतं म्हणत होतात? मैं हूँ खुश रंग ही ना, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. वटाणा वगैरे घालून करणार आहे काय पोहे आज? हं? किती मस्त वाटते माहिती आहे, आठवड्याभरातून अशी सुट्टी मिळाली की स्वयंपाकाला. ओ, आपण तो इन्सिडेंट सांगायचा का इथे मी काय केलंय काल या बर्नरवर? आपल्या सबस्क्रायबरना सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू सांगू शकतो ना मी काय कारभार केलंय? ठीक आहे, सांगूया. आले ही ब्रश टाकून कचऱ्यात. हे दाखवावं लागेल त्यासाठी. तर हे बघा, हे इतकं हा डब्बा भरून काल मी तूप कडवले. आणि ते तूप कडवताना हे दोघं गेले होते मला सोडून हॉटेलला जेवायला. प्रितिशची प्री बर्थडे पार्टी करायला हे दोघं जण गेले होते. ॲक्च्युली प्रितिश माझ्या खूप मागे लागलेला की मम्मा तू चल मम्मी, चल मम्मी, पण मी गेले नाही. गरीबासारखं बिचार बापावर गेले एकदम. तर इथे मी या बर्नरवरती तूप कडवायला ठेवलं आणि ते छोट्या पातेल्यात ठेवलं. आणि जेव्हा ते उकळत होतं बस 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 दुधासारखं ते उतू गेलं आणि पूर्णपणे भडका उडाला. जाळाच्या म्हणजे ज्वाला होत्या ना त्या अग्नीच्या इथपर्यंत होत्या, अशा अशा खूप मोठ्या होत्या. मला वाटलं तर चिमणीकडे जाते की काय. तर हे माझ्या पटकन लक्षात आलं, मी बटन बंद केलं हे. बट बटन बंद करण्या अगोदरच गॅस कट झाला होता, म्हणूनच ते फक्त ऑइल म्हणजे ते तूप पेटलं होतं इथे साईडला. बघा तुम्हाला दिसते डाग तुपाची साईडला. जर का हे इथे ही सेफ्टी सिस्टम नसती, इथे हेच आहे ना सेन्सर. अहो हे कुठला आहे सेन्सर? कुठं आहे? हा इथे छोटा हा सेन्सर आहे, याच्यातून स्पार्क येतो. आता हा जो कचरा आहे ना हा क्लीन करायचा आहे, ते तेवढं अवॉइड करा. हे बघा हा सेन्सर आहे छोटा. हा हे काल रात्री तूप उतू गेलेलं आहे, मी अजून क्लीन नाही केलेलं. तर गंमत म्हणजे मला ना, गंमत नाही म्हणता येणार याला, आता सिरियसच म्हणायला पाहिजे. मला सुचायचं बंद झालं एक मिली सेकंदासाठी. तुम्ही वाजवा, भांडी वाजवा, वाजवा वाजवा. मी बोलायला लागल्यावर तुम्हाला असं भांडी वाजवणं खुर्च्या वाजवणं हे गरजेचं आहे पैलवान. तर हे मी पटकन गॅस बंद केला. बट आमच्या या हॉबला ही जी सिस्टम आहे सेफ्टीची, त्यामुळं काय होतं, काहीही उतू गेलं नाही यावरती तर काय होतं आहो ते ॲटोमॅटिक कट करतं गॅस कनेक्शन. म्हणजे यातून गॅस येतच नाही, म्हणजे जे काही मेजर घडणार होतं ना ते घडत नाही. आणि काल पहिल्यांदा आम्हाला या हॉबची ही अशी प्रचिती आली. आहोनी बनवलेला ब्रेकफास्ट खाऊन मी लगेच पुन्हा स्वयंपाकाला लागली आहे. आणि आज ना एकही भाजी घरात शिल्लक नव्हती. जेव्हा भाजी शिल्लक नसते कोणतीच, तेव्हा आपण हमखास या बटाट्यांवरती येतो. आणि ही अशी बटाट्याची चकता भाजी खूपच टेस्टी लागते. तर काय आहे की उद्या आहे प्रीतीचा बड्डे, म्हणजेच 1 मार्चला. तर आज शॉपिंगही करायची आहे आणि उद्यासाठीची काही पूर्वतयारीही. त्याला गुलाबजाम खूप आवडतात, तर मी त्याच्या प्रत्येक बड्डेला ना बनवत असते. चितळेचं पॅकेट आहे हे. तर चला गुलाबजामचं बनवून घेते, म्हणजे ते छान मुरतील. आणि मग आम्हाला निघायचं आहे प्रितिशच्या शॉपिंगसाठी सुद्धा. तर हे असं आहे, लास्ट विकेंडला खरं तर करायला हवी होती शॉपिंग, पण आम्ही कंटाळा केला. हे बघा माझे गुलाबजाम सुरू आहेत. युद्ध सुरू झालं आहे ना, तर ते युद्ध बघत बघत हे सारं काही माझं चालू आहे. खरंच खूप 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 वाईट आहे हे युद्ध, नको घडायला हवं होतं. 1700 ग्रॅमची बॉटल आहे. 1700 आहे ना का 150? 1700 ml राईट. हे जे असेल आता साखर ना कमी आहे बघ तू, कमी आहे. 750 ग्रॅमच्या आसपास मग आपण एवढीच टाकूया. त्यांनी ऍक्च्युली 1200 ग्रॅम सांगितली आहे, पण मी कमी घालणार आहे. ही पण साखर जास्त होईल असं वाटतंय का? बऱ्याच वेळेला मला तुम्ही लोकांनी सजेशन्स दिले आहेत की तुपात तळ गुलाबजाम किंवा खवा वापरून कर. पण मी ठरवते की करायचे, पण ते कधी करायचे माहिती आहे, आधीमध्ये करावे लागतील. आता वेळ कमी आहे, एकतर उद्या बड्डेने आज खूप सारी कामं आहेत, म्हणजे या विकेंडसाठी ठेवलेली. तर अशा गडबडीच्या वेळेला आपण नवीन काहीतरी प्रकार म्हणजे ट्रायल नाही घेऊ शकत.
आपला ज्यामध्ये हातखंडा आहे किंवा आपल्याला जे काही चांगलं जमते तेच करायला हवं. म्हणून मग मी पुन्हा चितळीचंच पॅकेट यांना आणायला लावले आणि चितळीच्याच पॅकेटचे मी बनवते, जे मी नेहमी बनवते. आणि खरंच हे छान बनतात. अगदी इन्स्टंट, चुकण्याचा काही यामध्ये प्रश्नच येत नाही. बघा, खूप म्हणजे अर्धा किलोचं जे काही पॅकेट असतं ना, त्यामध्ये 42 वगैरे गुलाबजाम काहीतरी बनलेले होते. तर आता हे बनवायचे आणि पुन्हा लगेचच आवरून शॉपिंगला निघायचं आहे आपल्याला. पुन्हा परत येऊन आणखी घरातला रात्रीचा स्वयंपाक वगैरे तर आहेच ना. तर बघा, हे सारं असं आहे. उद्या प्रीतीची बड्डे पार्टी ठेवायचा आम्ही विचार करतो आहे, म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. भर उन्हात मला घेऊन चाललेत बाहेर मॉलमध्ये चल म्हणे कपडे घ्यायला प्रितीशला. प्रितीशच्या रूममध्ये पण ना हे असेच कर्टन हवे होते. म्हणजे कसं आहे की डायरेक्ट सनलाईट आहे ना, आपण आतमध्ये म्हणजे प्रोटेक्ट करू शकतो. आणि हे असेच कर्टन तिकडेही बसवायला हवे होते. आमची चूक झाली, मी दाखवते तुम्हाला. म्हणजे इतकं प्रितीशच्या रूममध्ये गरम होतं आहे ना पाप बिचाराला. एकतर आम्ही AC नाही बसवले. हे बघा, हा असा आम्ही इकडे कर्टन बसवला आहे. यामध्ये पण ना एक प्रकार असतो की तुम्ही अर्धा म्हणजे 2 कर्टन बसवायचे. हा पूर्ण होल आहे ना, तर आपण असे 2 छोटे छोटे पण असे बसवू शकतो, हे सेम यामधले. म्हणजे ॲटलिस्ट इकडून ऊन यायला लागलं तर तो एक कर्टन तो ओढू शकतो. पण बिचाराला याला ऑप्शन नाही. जर का ऊन यायला लागलं तर हा पूर्णच पडदा खाली घ्यायला लागतो. आणि हा खाली घेतला की पूर्ण रूममध्ये अंधार होतो. तसं आमच्या रूममध्ये नाही आहे. चुकलंच, ही एक चूक आहे. तो हे कर्टन्स दिसायला छान वाटतात सोबर, बट इथे हा नको असायला हवा होता. पण हा बेड इथे येत होता ना, म्हणून हे सगळं आम्ही केलेलं होतं. युद्ध सुरू झालंय. टेन्शन. अहो, असल्या टेन्शनमध्ये कसं काय जायचं शॉपिंगला? काय म्हणणं आहे तुमचं, का जायचं? पाप, त्या स्कूलवर हमला झाला, केवढी काही मुलं गेली यार. किती पॅरेंट्स आक्रोश करत होते तिथे, पाहिलं का? सो सॅड. आता आम्ही निघालोय प्रीतीसाठी. वाजवा, अहो जोरात वाजवा. मी ऑब्झर्व करते, जेव्हा केव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर येते ना, बोलायला चालू करते की अहो वाजवायला चालू करतात. कदाचित त्यांचं म्हणणं असेल की बाई तू एकटी बोलू नको, मला पण घे या. तसंही मला खूप ट्रोल केलं गेलं की किती बोलते बाई. दादा या, का वाजवत असता असं? का वाजवत असता? इथे पडदे सुकायला घातलेत, त्याचं ते ऊन आणि सावली चेहऱ्यावर पडतीये. तर प्रीतीशचा बड्डे आहे, पण प्रीतीशला जन्म देणारी ही तुमची बायको, हिच्यासाठी काय आहे की नाही गिफ्ट? बड्डेला काय गिफ्ट दिलं सांगा की. बड्डेला काय गिफ्ट दिलं सांगा, लाजू नका. बड्डेला अगोदरच ठरलं होतं की फोन दिला. आम्ही ना बड्डेला सेपरेट असं काहीच घेतलेलं नाहीये. मी डिसेंबरमध्ये खूप खर्च केला होता. देवदर्शनच मी मागितलं होतं. मी ॲक्च्युली उज्जैन मागितलं होतं, पण बाप्पांनी बोलवलं होतं दर्शनाला. तर मी त्यातही खूप 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 खुश आहे. तर आमचं असं ठरलेलंच होतं की डिसेंबरमध्येच ऑफर होत्या, म्हणून आम्ही 1,10,000चा 8,000चा तो लॅपटॉप आणि माझा iPhone 17, तर इतकं सारं घेतलेलं होतं. तर कशाला पुन्हा डबल खर्च ना. आणि त्याच्याच अगोदर 2 महिने दिवाळी होती. 1 महिना अगोदरच मी डायमंडचं ब्रेसलेट आणि डायमंडचं हे मंगळसूत्र, ते ब्रेसलेट तुम्हाला माहिती आहे मी आज तागायत वेअर नाही केलेलं. नाही, उद्या घालते पार्टीला. आता इथे पण उठलंय नवीन एक. ठीक आहे, चल एल्प्रोला निघालोय. बाप्पा मोरया. बाप्पा नेहमी सोबत राहा अशीच. ती सुंदर ही कोर्टाची बिल्डिंग होती, सही ना? Here than I can bear. Ooh. Of all the magic places in the world I've been to, this. अगदी फटाफट शॉपिंग करायची. 6:45 होत आहेत, 6:41. 8:30ला आपल्याला घरी जायचंय. मला घरी जाऊन पुन्हा खिचडी भात तर ॲटलिस्ट करावा लागेल. Where I go, I'm coming home to you. Been walking down the street. प्रीतीशला ना सॉफ्ट पॅन्ट आवडतात, म्हणजे डेनिम नको आहे त्याला. या कॉटनचे आहेत ना या. बरं झालं आपण इकडे आलो. वेअर कम्फर्ट मीट स्टाईल. वाव, कोणता ब्रँड आहे हा? चिनॉस. कलर हां घेऊ शकतो, छान आहे कलर पण चांगला आहे. अजून भरपूर कलर ऑप्शन्स आहेत.
साहित्य मिळाले. हे बघ याच्यापेक्षा हे बघ ही यामधली घेतली ना तू आत्ता, ही डार्क वाली बघ ना, ही डार्क छान वाटते ना अजून. बघ बरं. इलेस्टिक वगैरे साईडला. ही वेगळी आहे का? बघ. आणि त्या ग्रे पॅन्टवर पण जाईल आणि त्या ग्रीन वरती पण जाईल. येस. हा काय व्हाईट सगळीकडेच जाईल. ठीक आहे, हा घेऊया. फक्त 45 मिनिटात प्रीतीची शॉपिंग झाली आहे. आता आहोंची सुरू आहे आणि मी फक्त नजर टाकते आहे माझ्या शॉपिंगवर. मी काहीही घेणार नाही आहे इथे, पण ऑफर सध्या खूप भारी भारी चालू आहेत. अगं ये ग, लाजू नको, ये ग. तुझं नाव काय? रोहिणी. रोहिणीने खूप छान हेल्प केली आहे. अरे रोहिणीचा स्क्वेअर झालेला आहे इकडे. आणि मी सांगितलं मी शूट करत होते, हिनं पाहिलं, मग म्हटलं हा माझं चॅनल आहे, मी व्लॉगिंग करते. तर तिने तिच्या मैत्रिणीला बोलावलंय. आता तुम्ही दोघे सबस्क्राईब करणार आहात मला? नक्की नक्की. आणि आपला हा व्हिडिओ कधी येईल माहिती आहे? सोमवारी. चालेल, नक्की आम्ही पाहू. नक्की बघा हा. आणि थँक्यू दोन्ही रोहिणींना. थँक्यू. आता रोहिणींच्या स्क्वेअरचा अजून एक ही मैत्रीण आलेली आहे, तिला पण घेऊया आपण. हा तुम्ही हाय नाही केलं, तुम्ही हाय नाही केलं. हाय करा. हाय हाय. थँक्यू. हा बोला, काय बोलायचंय? पहिल्यांदा असं झालंय की मी काही न घेता बाहेर आहे आणि एक आल्या आल्या ज्या दुकानात घुसलोय तिथेच शॉपिंग करून डन केली आहे. म्हणजे डन, दुसरा शॉप पाहायचंही नाहीये. चला आता बुक्स घेऊया. पण किती सुंदर सुंदर दिसतात सगळीकडे कपडे. खुश का मग? बायकोनं शॉपिंग करून दिली आहे. खुश खुश खुश. कधीतरी मग असं म्हणत जा, बायको माझी शॉपिंग करून देते मला. हा, मी किती दादाचा मोठेपणा सांगते, माझा कोणी नाही मोठेपणा सांगत. जाऊ दे. मला सगळ्यात जास्त खुशी काय माहितीये बघा, आम्ही किती लवकर बाहेर पडलोय. लवकर. बाय द वे, आमच्यामध्ये तुझं आणि माझं असं काही नसतं. हं, मी अशीच मस्करी केली. कारण तुम्हाला माहिती आहे, जे माझं आहे तेही माझंच आहे आणि जे यांचं आहे तेही माझंच आहे. त्यामुळं तुझं आणि माझं असं आमच्याकडे कधीच हिशोब नसतो. कधीच. सारं काही ट्रान्झॅक्शन असतं ना ते असं एकत्रच असतं. म्हणजे काही हिशोब नसतो त्याचा की तू इतकं केलं मग मी इतकं, असं नाही आहे. त्यांनी मला 10,000 मागितले की मी किती ट्रान्सफर करते आहो? 25. आणि 25 मागितल्यावर मी किती ट्रान्सफर करते? 1. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल हे असं उलट कसं ते दादा तुला कसं, तू कसे काय? तर कसं आहे सांगते, आमचं एक जॉईंट अकाउंट आहे ना, तर त्याच्यासाठी मी माझ्या अकाउंटवरून त्यांना पैसे ट्रान्सफर करते. असं आहे. इथं समोसा होता, हा घ्यायचा होता ना, सिटी समोसा. काय करायचंय सांगा? का नको? अनिल दी राहू द्या. नको. काय? सॉरी 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 सॉरी, नको. बस थांबली. जाऊया आपण घरी. मी मस्तपैकी वरण भात किंवा एग फ्राईड राईस बनवते. एग फ्राईड राईस. एक पाईट वरण भात नाही. वरण भात कसं खाते? आमच्या बाबाला ना असं ऑप्शन दिले ना की ते असं अवघडवालाच ऑप्शन चूज करतात. मी त्यात अवघड काय आहे? ठीक आहे, उलट सोपं आहे वरण भात ना. वरण भातापेक्षा इझी पटकन बनणार आहे ना. आयटम आहे ना मस्तपैकी. थोडस तुपाची धार वगैरे. आणि हो अश्लेषा, सॉरी 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 अश्लेषा, मी नेहमी चिंचवडला येते आणि तुला सांगायला विसरते कारण आज खरंच ग आम्ही खूप गडबडीत आलो ग. तू पाहिलंस व्लॉग, जर का पाहिला असशील तर आम्ही स्पेशल तुझ्याकडे. हा. आणि अहो बोलले सॉरी सांगताना की इतक्या वेळा ते बोलवतात आपल्याला, इतकं छान अप्रूव्हही करतात आपल्या भाषेमध्ये. तर त्यांना सांग की आवर्जून आम्ही खास तुमच्याकडे म्हणून येतो, तुम्हाला भेटायला म्हणून येतो. आपण एल्प्रोमध्ये भेटू, मी पार्टी देईन छानपैकी. पण आता सॉरी, कारण पुन्हा जर का हा तू व्लॉग बघितलास की नक्की कॉमेंट करशील तू पुन्हा चिंचवडला येऊन गेलीस आणि आली नाहीस म्हणून. तर बघा इतकी सारी गडबड होती आणि देवाच्या कृपेने आमची पटकन शॉपिंग झाली आहे आज. मला जाऊन अजून पनीर बनवायचंय उद्यासाठी. चला मग घरी जाऊन भेटू आता. हात कर दी आपणे. मी नाकातून गाते, नाकातून. बघ आवडते का? सगळे माझ्या चॉईसने आणलेत. हा एक टी शर्ट छान आहे ना, कपडा त्याचा स्मूथ. हा शर्ट पप्पांना नव्हता एवढा आवडला पण मला खूप आवडला होता. मला माहिती आहे तुला छान दिसेल. आणि कपडा स्मूथ आहे, कॉटन, उन्हाळ्यामध्ये. तो पण शर्टच आहे.
शर्ट आहे, उन्हाळ्यात घालायचे शर्ट आहेत. वेगळं आहे ना काहीतरी? आवडलं? हा चांगला वाटतं. ठीक आहे. हा पप्पाचा आहे घरी घालायला. घरी घालायला पण ते घालणार नाहीत घरी, मला माहितीये. हा तुलाच आणलाय मी. पांढरा शुभ्र. येस Politician चा येस. पॉलिटिक्स सारखा नाहीये पण तो खादी टाईप मध्ये. हा खाली भारी वाटतो. असला आणत जाऊ की जरा. सगळे त्याच शेड मध्ये आहेत. बघ ना जरा, व्हाईट शेड मध्येच आहेत. तुला आवडतात मला माहितीये. पॅन्ट काय पॅन्ट. हा बघ ना, पण तुझ्या टाईपचे आणले स्मूथ. ट्राय करून बघ. मस्त आहे ना? एवढं कुठे ट्राय करू मी. हे पण नॉर्मल आहे. ह्याच्यासारखी असली आहे माझ्याकडे. हा. नाही ती कार्गो आहे तुझ्याकडे. हा पप्पाचा आहे. 2 येलो अँड रेड पप्पाचे आहे. बाकी सगळं तुझं आहे. आवडलं होय. पक्का? येस. तुला एकच शर्ट आवडला का काय मग तू? बाकीचे पण आवडले ना. मी आशामध्ये घेत होते. मी पप्पांना म्हटलं होतं आशामध्ये अजून घेऊया शर्ट. हे बघ मग पप्पा बोलले हे या कपड्यामध्ये आपण ऑलरेडी ही बघ, ही पॅन्ट घेतलीये, ही पॅन्ट घेतलीये, तर बास करू म्हटले हे. मग मी हा एक नवीन प्रकार घेतलाय. पण तुला कसा दिसतो जर लाव बरं अंगाला. पॅन्ट पण घालून दाखव. वाव, बघ ना किती छान दिसते. चांगले. मग बरं ऐक ना, उद्या क्लास किती वाजता आहे तुझा? उद्या माझा 11ला आहे. पाहिलं, काही आम्हाला घेणं देणं नाही त्या कपड्यांशी. माझ्यासारखी असती ना, मी पटापट सगळे पहिले ट्राय केले असते. जर का मला माझ्या पप्पा मम्मीनी असं मला न घेऊन जाता आणलं असतं तर तर त्याला काही नाही पडलेली. तुम्ही आणलंय ना, ठीक आहे मी घालेन. ट्रायल सुद्धा नकोय सध्या त्याला. घालायला लावलीये. चला मस्त आता राईस बनवूया. माझे केस किती पटकन वाढले ना. होय आहो, चांगलं आहे. दादा लेबल, अरे टी शर्टचं लेबल लावून फिरतोय. धन्यवाद. कसे म्हणलेत? एक नंबर. हे बघा, माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना नक्की कळलं पाहिजे की पदार्थ कसा आहे. ते 1 नंबर सोडून काहीतरी बोलत जावा. अगं खरंच इतका डिलिशियस आहे ना, काय सांगू. बघू, दाखवा असं? जवळ. हा खरंच की हो. प्रितिश पण बोलला छान झाले. आणि बरोबर या डब्यात बसलेत छान. आमच्यासारख्या छोट्या कुटुंबासाठी अगदी रोजच्या स्वयंपाकात खूपच उपयोगी पडतोय हा चॉपर. तुम्हाला जर काय खरंच घ्यायचं असेल तर बिनधास्त घ्या. खूप म्हणजे खूप भारी आहे. अगदी एकदाच ते बटन प्रेस केलं ना, किती छान कांदा बारीक होतोय बघा. तर एक फ्राईड राईससाठी एका साईडला मी बासमती, हा दावतचा राईस आहे. तुम्ही विचारता कमेंटमध्ये म्हणून मी सांगते. तर तो पटकन शिजतो आणि तो शिजायला ठेवला. एकीकडे कांदा चॉप करून घेतला. सोबतच त्याच चॉपरमध्ये थोडीशी मिरची चॉप करून घेतली. तर तेलामध्ये किंवा तुपामध्ये दोन्हीमध्ये हा एक फ्राईड राईस बनतो. म्हणजे तुपामध्ये बनवतात, मी तेलात. मला नाही आवडत तुपामधला एक फ्राईड राईस. आणि लगेचच अगदी 5 मिनटातच हा काहीतरी तांदूळ शिजला. त्याला लगेच पाणी काढून घ्यायचं आणि जे काही कांदा, हिरवी मिरची, त्यामध्ये थोडासा मी हिंग वापरला. आता हिंग वापरतात की नाही हे माहिती नाही आहे मला, पण मी वापरला. आणि ब्लॅक पेपर पावडर, काळ्या मिरीची पावडर जी मी घरी बनवून ठेवलेली आहे ती ॲड केली. आणि आता त्याचमध्ये जी काही ही फोडलेली अंडी आहेत ती ॲड करायची आणि मस्त बारीक याची भुर्जी बनवून घ्यायची. आणि त्यामध्येच पुन्हा जो काही आपण दावतचा शिजवलेला भात आहे तो मस्तपैकी त्यामध्ये ॲड करून टॉस करून घ्यायचा. हे बघा, हे इतकी सारी मी ब्लॅक पेपर पावडर टाकते कारण एक फ्राईड राईसमध्ये ही ब्लॅक पेपर पावडरच जास्त महत्त्वाची आहे. याने चांगली टेस्ट येते. आणि खूप सारी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे. खरं तर तुम्ही पाहिलंत ना की एल्प्रो मॉलजवळ येता येता सामोसाचं एक फेमस शॉप दिसत होतं आणि तो सामोसा घेऊन खायचा खरंच खूप मूड झाला होता. पण कंट्रोल केलं ते बरंच झालं ना. तर अशाच पद्धतीनं आता कंट्रोल करायचं आहे. कारण खरं सांगू का, ह्या अशा गोष्टी आपल्याला पटकन खाव्याशा वाटतात म्हणून घेतो आणि आपण खातो आणि पुन्हा त्याचे ना शरीरावरती दुष्परिणाम दिसायला चालू होतात. आणि आता तर इथून पुढे असले पदार्थ खायचेच नाहीत असं ठरवलं आहे आम्ही. तर चला लगेचच
खाऊन घेतला भात आम्ही आणि लगेच पनीरसाठी तयारी सुरू आहे. तर 1 लिटरचं आज आम्ही पनीर बनवतो आहे. म्हणजेच उद्या जे काही बनणार आहे पनीरची भाजी, मटर पनीरची भाजी, त्याच्यासाठीच फक्त आज पनीर बनवतो. आत्ता काय झालं माहिती आहे, वाजतायत 10. मला ना टी व्ही बघायची होती शांतपणे बसून, कारण आता खूप सारं काम झालं ना. हो ना, म्हटलं मी तेवढं पनीर लावा, बांधून ठेवा. म्हणजे आता जे काही दूध फाटलेलं पाहिलं ना तुम्ही, ते छान बांधतात ना, तेच बांधतात नेहमी, अगदी असं दाबून वगैरे. आणि मी म्हटलं त्यांना की मी तुम्हाला छानपैकी ना मसाज करून देते, केसांची छान तेल लावते. तर काय बोललात आहो तिकडून? माझं सेम थिंकिंग होतं. म्हटलं आता काम झालं की एकदम मस्त तेल लावून. असं आमचं खूप वेळा होतं, खूप वेळा. म्हणजे मी जो विचार केलेला असतो तो त्यांनीही केलेला असतो. टेलिपॅथी बोलतात ना याला. होते का तुमच्या बाबतीत? सांगा नक्की. हां, चला आता मस्तपैकी मी त्यांचा हेड मसाज करून देते, प्रीतीचा पण हेड मसाज करून देते. छान टी व्ही एन्जॉय करतो आम्ही. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप आवडला असेल. पनीर कसं झालं हे उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते मी तुम्हाला, कारण उद्या बनणार आहे पनीरची भाजी. चला मग उद्या भेटू. बाय.